अमरावती राजुरा आणि बेडा गावामध्ये सध्या एक मोठा संघर्ष सुरू आहे। घरकुलासाठी आधारित असलेल्या जागेवर झालेल्या अवैध अतिक्रमणामुळे येथील ग्रामस्थ चिंतित आहेत। त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मोठे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून राजुरा आणि बेडा गावातील रहिवासी त्यांच्या घरकुल हक्कासाठी लढा देत आहेत। त्यांची मागणी स्पष्ट आहे की घरकुलसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अवैध अतिक्रमण तात्काळ हटवावे। निकिता हुंका पवार आणि त्यांच्या संस्थेने ही जागा हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याआधी गिरीश चौधरी यांनी 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी या कालावधीत 3 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते, तर ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलेत। त्यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आली, ज्यात जिल्हाधिकारी निवास तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचा समावेश होता। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। बडनेरा आमदार, महसूल विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासह सर्व संबंधित कार्यालय याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राजुरा आणि बेडावासियांनी केला आहे। मला शेवटी शांततेचा मार्ग गांधीजीचा सोडून आता छत्रपती शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा या सर्वेच्या माध्यमासारखं कुठंतरी नेटवर्क मोठं करावं लागेल, म्हणून आम्हाला तो रस्ता रोको आंदोलन करावं। बरोबर आहे का नाही? बरोबर आपल्याला आंदोलन करायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ कारवाई करण्यात यावी। त्याच्यात तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतनी ग्रामसभा घेतली, त्या ग्रामसभेत ठराव झाला की इथे कुठलंही गोष्ट पाहिजे नाही। बऱ्याच नोटिसा देण्यात आल्या, बऱ्याच नोटिसा म्हणजे 3च नाही 5च्या वर तहसीलदार साहेबांना, तुम्हाला पण त्याच्यावर कुणाचे लागे जगत आहे याच्यावर काही माहित नाही। म्हणून शासनानं तात्काळ आता निर्णय द्यावा। आम्हाला या 8-10 दिवसात तुमचं लेखी पत्र हवं किंवा त्याच्यावर तुम्ही काय काय कारवाई केली। माग गेलेल्या उपोषणावर गावकऱ्यांनी केलेलं उपोषण आणि मी केलेलं अन्नत्याग आणि यांचं साखळी उपोषण, याच्यावर काय कारवाई केली, मागचं पत्र पाठवलं तुम्ही, पण त्याच्यावर अहवाल सादर नाही केला। तो अहवाल या गावकऱ्यांच्या विचाराचा असावा, हीच मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आहे। तरी जर हे केलं नाही तर 9 ऑगस्टच्या दिवशी आम्ही आमच्या गाववाले गाव परिसर न करे आणि या लोकांवर उगाच या लोकांना भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे। समाजाची भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे। ते भांडणं झाले नाही पाहिजे आणि याचा उद्रेक नाही झाला पाहिजे। नाहीतर उद्या काही जर झालं तर त्याला जबाबदार हे कलेक्टर ऑफिस, आपलं बीडीओ ऑफिस आणि मंत्रालय, आदिवासी मंत्रालय राहील अशी विनंती आहे। ग्रामस्थांचा हा लढा न्यायासाठी आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिन होणारे रस्ता रोको आंदोलन हे त्यांच्या तीव्र नाराजीचे आणि हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे। जवळपास 100 राजुरा आणि बेडावासीय या आंदोलनात सहभागी होणार आहेत। प्रशासन त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढेल, जेणेकरून या ग्रामस्थांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळू शकेल। या प्रकरणाची पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।